तर कल्याण कोर्ट परिसरात आता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोळशेवाडी पोलीस आरोपी विशाल गवळीला कल्याण कोर्टात हजर करणार आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येचं प्रकरण थोड्याच वेळात विशाल गवळीला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर काही वेळापूर्वी ठाणे नौपाडा पोलिसांकडून कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे कल्याण न्यायालयामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण पूर्वेमधील एक अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार, अपहरण व हत्याचा प्रकार होता। यानंतर कल्याण पूर्व परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि त्याच तणावाचं वातावरण पाहता कुठेतरी कल्याण क्राईम ब्रँचने जो मुख्य आरोपी आहे विशाल गवळी याला शेगावमधनं अटक केली होती। त्याला अटक केल्यानंतर प्रामुख्याने पाहायला गेलं तर तणावाचं वातावरण पाहताच क्राईम ब्रँचने त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये ठेवलेलं। आता थोड्यापूर्वीच कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे क्राईम ब्रँचकडनं आणि थोड्या वेळानंतर या ठिकाणी कल्याण न्यायालयामध्ये त्याला हजर करणार आहेत। त्याआधीच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था असे सगळं पाहता या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे न्यायालयाच्या आवारात लावलेला दिसून येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी न्यायालयाच्या बाजूला बॅरिकेड देखील टाकण्यात आलेले आहेत। पोलीस असतील, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज न्यायालयामध्ये नेमकं विशाल गवळी याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते, अजून काय तपास पोलिसांना करायचा याबाबत देखील या ठिकाणी सुनावणी आणि युक्तिवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बरोबर सुनील,